पुरे हा तर समजा डॉपलर्स इफेक्ट आपण डिस्कस करावं. इज इट राईट? मग त्यासाठी पहिली केस आहे सोर्स ऍट रेस्ट. जर सोर्स रेस्टला असेल तर सोर्स इज ऍट रेस्ट. ऍट रेस्ट. बरोबर. तेव्हा आपण कसं लक्षात ठेवायचं बघा. हा सिम्बॉल आपला स्पीकर सारखा म्हणजे सोर्स. सोर्स रेस्टला आहे म्हणजे VS 0 आहे. ओके. अँड व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड. इथं आपला ऑब्झर्वर आहे. ओके. प्लस ऑब्झर्वर इज ऑल्सो मुव्हिंग व्ही नॉट वर. ओके. अँड आपल्याला काय फाइंड करायचं? ऍपरंट. डॉपलर इफेक्ट फॉर ऍपरंट म्हणजे वेलॉसिटी लिसन बाय दॅट ऑब्झर्वर. फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी. तर ज्यावेळी सोर्स रेस्टला असतोय त्यावेळी रिलेटिव्ह वेलॉसिटी डिफरन्स मध्ये ऑब्झर्वरची वेलॉसिटी येते. व्ही ऑलवेज ग्रेटर असते वेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यामुळं इट इज अ व्ही मायनस व्ही नॉट डिवाइड बाय व्हॉट? व्ही इंटू एन. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट साऊंड. साऊंडची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. ओके. घ्या. हे काल आपण डिस्कस केलं होतं. आपण डॉपलर इफेक्टची फ्रिक्वेन्सी ऍपरंट फ्रिक्वेन्सी फाइंड करावं. आता बघा लक्ष द्या. आपली तर मेजर मिस्टेक झाले. वेलॉसिटी ऑफ दॅट वेलॉसिटी ऑफ साऊंड अँड वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर ही अपोजिट आहे या केसमध्ये. इन दिस केस इट इज व्हॉट? अपोजिट. आणि त्यामुळे रिलेटिव्ह वेलॉसिटी आपल्याला ऍड करायला लागते. आता ह्या केसमध्ये काय बघा, ऑब्झर्वर मुव्हिंग अँड वेलॉसिटी ऑब्झर्वर वेलॉसिटी बघा चेक करा. सेम डिरेक्शन मध्ये काय अपोजिट आहे? सेम आहे. म्हणून व्ही मायनस व्ही नॉट बाय व्ही. फॉर्म्युला तोच बाय एन. अंडरस्टूड? एज ऑब्झर्वर अँड वेलॉसिटी ऑफ साऊंड एकाच डिरेक्शन मध्ये डिवाइड बाय एन. घ्या. आता ह्या केसमध्ये बघा, ऑब्झर्वर ऍट रेस्ट आहे. एकदा ऑब्झर्वरची वेलॉसिटी काय आहे? 0 आहे. इट इज ऍट रेस्ट. आणि सोर्स मुव्हिंग आहे. तर ऍपरंट फ्रिक्वेन्सी काय येणार? तर वेलॉसिटी ऑफ साऊंड न्यूमरेटर मध्ये घ्यायची. लक्षात ठेवा, जेव्हा ऑब्झर्वर मुव्हिंग असेल ते वेलॉसिटी ऑफ साऊंड न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये रिलेटिव्ह वेलॉसिटी दोघांची. कोणाची? आता हे व्ही अँड व्ही एस हे दोघं एकाच डिरेक्शन मध्ये आहेत. त्यामुळं व्ही मायनस व्ही एस ऑफ एन. एन म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. कळलं? ओके. इट इज व्ही मायनस व्ही एस. बरोबर आहे, कारण एकाच डिरेक्शन मध्ये एरो आहे. रिलेटिव्ह वेलॉसिटी सबस्ट्रॅक्ट होते. काय डाऊट आहे तुम्हाला? घेतला? बस ह्यामध्ये काय दिलंय मी की सोर्स मुव्हिंग आहे पण अपोजिट टू ऑब्झर्वर आहे. म्हणजे वेलॉसिटी कुणाची? साऊंडची. व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड आणि व्हीएस म्हणजे वेलॉसिटी ऑफ सोर्स. हे अपोजिट आहे अँड ऑब्झर्वर रेस्ट आहे. ऑब्झर्वर रेस्ट म्हणजे व्ही अपॉन येत आहे आणि दोघांची वेलॉसिटी अपोजिट आहे. त्यामुळे रिलेटिव्ह वेलॉसिटी ऍड होते. डिवाइड बाय व्हॉट? एन. इज इट क्लिअर? ओके. सो ह्यातून काय कळालं आपल्याला की जर ऑब्झर्वर मुव्हिंग असेल तर रिलेटिव्ह वेलॉसिटी कुठे येते? न्यूमरेटर मध्ये.
सोर्स मुव्हिंग असेल तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी घ्यायची, दोघांची मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी घेणार डिनॉमिनेटर. बरोबर. आता फिफ्थ केस पुढच्या फॉर्म्युला माझ्याबरोबर घ्या. काय बघा मी कसं काय ड्रॉ करलं ते आपण ड्रॉ करा फक्त आणि मग फॉर्म्युला लिहायचा. मी ड्रॉ केला पहिल्यांदा तो सोर्स, ची सोर्स पासून वेलॉसिटी बी आली, सोर्स ऑल्सो मुव्हिंग व्हीएस अँड ऑब्झर्वर ऑल्सो मुव्हिंग विथ व्ही नॉट. आता बघा ऐका, एन नॉट ऑब्झर्वर मुव्हिंग आहे का नाही, मग रिलेटिव्ह वेलॉसिटी न्यूमरेटर मध्ये यायला पाहिजे. म्हणजे दोघांची वेलॉसिटी अपोजिट आहे का नाही, आहे. म्हणजे व्ही प्लस व्ही नॉट. आता सोर्स अँड ऑल्सो मुव्हिंग आहे, पण डिनॉमिनेटर में रिलेटिव्ह आहे. दोघांची सोर्स आणि साऊंड मुव्हिंग आहे. साऊंड तर मुव्हिंग असतं, सोर्स मुव्हिंग आहे इन अ सेम डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. मग डिफरन्स डिवाइड बाय व्ही तर कॅन्सल होऊन जाणार. तेव्हा असं लक्षात ठेवायचं. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? सो व्ही प्लस व्ही नॉट, व्ही मायनस व्ही एस. आता नेक्स्ट वन, सिक्स्थ फॉर्म्युला तुम्ही लिहायचा प्रयत्न करा माझ्या अगोदर. हा, इथं कसं केलं बा, सोर्स व्ही इज अ वेलॉसिटी ऑफ साऊंड, व्ही साऊंडची वेलॉसिटी आहे, बट सोर्स मुव्हिंग अपोजिट डिरेक्शन अँड ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स सोर्स. मला एन नॉट पाहिजे. चेक करा युअर आन्सर. मी काय केलं, एज न्यूमरेटर मध्ये ऑब्झर्वर आणि डिनॉमिनेटर मध्ये सोर्स, हे दोघं एकाच डिरेक्शन मध्ये आहेत की नाही, अपोजिट आहेत, व्ही प्लस व्ही नॉट. आणि हे दोन इज ऑल्सो व्ही अँड व्ही एस ऑल्सो अपोजिट, सो व्ही प्लस व्ही एस. अंडरस्टूड? काल ह्याला डेरिव्हेशन नाहीये, काल आपण डेरिव्हेशन डिस्कस केले, एक्झाम में विचार सुद्धा नाहीत. हे काल सांगा ना. न्यूमरेटर मध्ये काय असतं, ऑब्झर्वरची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आणि डिनॉमिनेटर मध्ये सोर्सची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. नेक्स्ट सेव्हन्थ वन इज velocity of that and source moving in the same direction of velocity of sound, but observer moving in this direction. लिहा बघू. and not is equal to n, and not is equal to n. आता ऑब्झर्वर अँड व्ही इन अ सेम डिरेक्शन, त्यामुळे काय होणार, व्ही मायनस व्ही नॉट डिवाइड बाय सोर्स रिलेटिव्ह वेलॉसिटी इन अ सेम डिरेक्शन, व्ही मायनस व्ही एस. अंडरस्टूड? पुढची केस, लास्ट वन. व्ही आणि हा व्ही एस असा पाहिजे सेकंड केसमध्ये, आणि व्ही नॉट ऑल्सो मुव्हिंग. इट इज अ सोर्स एन नॉट. तुम्ही लिहा. फॉर्म्युले फिजिक्स अवघड आहे का नाही, तर तुम्ही रोज अभ्यास करायला पाहिजे का नको, एव्हरीडे अभ्यास करायला पाहिजे. काय नाही याचं, पहिल्या केसमध्ये न्यूमरेटर मध्ये ऑब्झर्वर दोघांची सेम आहे, व्ही मायनस व्ही नॉट डिवाइड बाय सोर्स अपोजिट आहे, व्ही प्लस. अंडरस्टूड? सो प्रॉब्लेम आता हे तुम्हाला लक्षात आलं तर ह्याप्रमाणे फिगर ड्रॉ करायच्या डेटामध्ये, मग सॉल्विंग इझी होतं. अंडरस्टूड?
इज इट क्लिअर? तर हे फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत. यस, यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युलाज.